हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय तो एका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस रामाचा उच्चार रात्रंदिवस रामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय कळवळा वैष्णवाचा आषाढी कार्तिकी पंढरीची आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी कार्तिके पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी आण नाही साधन निर्धारी आण नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा एका नेम जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम जनार्दनी ऐसा ज्याचा तो नेम देवा परमा पूज्य जगी परम पूज्य जगी तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा माळ गळा गोपी चंदन टिळा गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा कळवळा वैष्णवा हृदय कळवळा वैष्णवाचा ढोबा रखुमाई टाळी वाजवा हरी जय 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 ढोबा रखुमाई हरी जय 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 ढोबा रखुमाई हरी जय 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 ढोबा रखुमाई जय 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 ढोबा रखुमाई हरी जय 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 ढोबा रखुमाई जय 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 ढोबा रखुमाई हरी जय 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 ढोबा रखुमाई जय 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 ढोबा रखुमाई
विठ्ठल हनुमान की, गोपाल कृष्ण भगवान, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, पवन सूत हनुमान की, रघुरामचंद्र भगवान की। आवडे देवासी तोई का प्रकारा, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरत्यांवरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सजिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि वर्णो रघुबर विमल जसूर जोदाय कुफल चारि हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती सिद्धि नव निधि के दाता अष्ट सिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे मेरा कर उद्धार पवन सुत बिनती बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो स्वामी तू कया देवा यावरी न करावा अंधेरू तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा हरी स्वामी तू कया देवा यावरी न करावा नित्य चरना अभो स्वामी तुकया देवा
लागी सेवक झालो तुमच्या लाग चरणा अहो स्वामी तुकया देवायावरी नकरावा रे जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टीळ हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत आणि शांत त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये आहे पैठण निवासी शांती ब्रह्म शांतीचे सागर असणारे एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आहे. जगाच्या मालकाची आवड सांगणारा अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा माऊली दनोबराय सांगतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाते चाळीता ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. अर्थात भगवान परमात्मा स्वतः सांगतात या सर्व सृष्टीची उत्पत्ती भगवंताच्या सत्तेने आहे. एकोहम बहुश्याम एकलेनी कंठीची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने. या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म झालाय त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली. माणसाला मरण ही अटळ कोण कधी झाले सांगता येत नाही पण 7 दिवसाच्या कालावधीमध्ये स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेणं एवढं आपल्या हातात आहे. तुम्ही म्हणाल ताई 7 दिवसात उद्धार होतो ना. उद्धार राजा परीक्षितीनं जरासंधानं अनितीने कमवून आणलेला टोप डोक्यात घातलाय. शमीक ऋषींचा अपमान झाला. ज्या वेळेला शृंगानं श्राप दिला राजा परीक्षिती स्वतः विचार करत असताना शुकदेव महाराजांनी 7 दिवस श्रीमद भागवत महापुराण कथा सांगून जीवनाचा उद्धार झालाय. राजा परीक्षिती मुळात पवित्र आहे. तो मुळात दानशूर आहे पण आयुष्यभर पापाशिवाय दुसरं काहीच न करणारा पिशाच योनीला प्राप्त झालाय. आत्मदेवाचा पुत्र त्याचं नाव धुंदुकारी. गोकर्णाच्या मुखार विंदातून बांबू मध्ये 7 कांड्यामध्ये 7 दिवस बसून कथा श्रवण केली तर 7व्या दिवशी चतुर्भुज रूप धारण करून प्रगट झालाय आणि या भागवत ग्रंथाला धन्यता दिली आहे. धन्य ही भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोपी तथा धन्य कृष्ण लोक फलप्रद. भागवत ग्रंथाला धन्यता दिली. मला सांगायचंय काय आपल्याला सुद्धा 7 दिवसात जीवनाचा उद्धार करायचा आहे. मग रोज कीर्तनाला येऊन कीर्तन श्रवण करून भगवान हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये हनुमानजीच्या चरणावरती विश्वास ठेवायचा ना अंतःकरणातून श्रद्धायुक्त अंतःकरणानं रोज कथा आणि कीर्तन श्रवण करायचंय. कारण जीवनाचा उद्धार करून घेण्याचं एवढंच ठिकाण शिल्लक राहिलंय. बाकी ठिकाणी कुठेही जा लोकांना प्रॉपर्टी गाडी बंगला जमीन किती श्रीमंती किती गरिबी सगळ्या गोष्टी आठवतात पण इथं आल्याच्या नंतरच 2-3 तास कथेमध्ये कीर्तनामध्ये माणसाला विसर पडतो माझ्याकडे किती पैसा आहे मी किती श्रीमंत आहे. कारण खरोखर जीवनाचा उद्धार फक्त या ठिकाणी आहे. हा जन्म परत मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना घोल रे अब तो मिला है फिर मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. माणसाचं आयुष्य असं आहे. 2 उंडक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक ते भी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवांचा दोषना कुणांचा कोण कधी जाईल सांगता येत नाही पण अतिशय अनमोल असा नरदेह भगवान परमात्माने दिलेला आहे. या सुंदर अशा पवित्र अशा कार्यक्रमामध्ये परमपूज्य गुरुवर्य श्री हरिभक्त परायण वैकुंठवासी पंडित गुरु पार्टीकर यांच्या प्रेरणेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्याचबरोबर कीर्तन केशरी वैराग्यमूर्ती वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने
चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्याचबरोबर वैकुंठवाशी रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या सुद्धा कृपा आशीर्वादाने आणि भगवान हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आज आपला कीर्तनाचा 12वा सप्ताह 8 दिवसाचा आहे. तुम्ही झोपले का जागे पाहत होते. दुसरा दिवस आहे. अतिशय सुंदर योग आलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा कीर्तनाला येण्याचा योग आला होता. प्रत्येक साधू संत महात्मा मंडळीचं वारकरी संप्रदायाची पताका महाराष्ट्रामध्ये जे घेऊन फिरतात, प्रत्येकाच्या दर्शनाचा योग आला आणि विशेषतः हनुमानजीच्या दर्शनाचा योग. पण परत एकदा दुसऱ्या वर्षी सुद्धा येण्याचा योग आलाय, ज्यांच्यामुळे प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार, कोणत्याही कीर्तनकाराला बोलवा गुरुजी, भागही एकच आहे, कोणी बोलवा, भानगड एक होते फक्त. भक्ती विना देव दिसत नाही, पैशा विन कीर्तन. सप्ताह करायचं म्हटलं ते सगळ्यात अगोदरी ठरवावं लागतात. कोण सौजन्य घेणार, कोण नियोजन करणार. सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा. नितांत लेकीसारखं माझ्यावरती प्रेम करतात सर्व भिशे परिवार, त्यामध्ये आदरणीय हरिभक्त परायण आमचे बाबासाहेब काका भिशे सर. एकदा या भिशे परिवारासाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. गेल्या 8 दिवसापासून ज्यांची धडपड होती, मी तर सांगेल तुम्हाला, माणसाची पारमार्थिक श्रीमंती किती माणसानं स्वतः तपासून पाहिली पाहिजे. किती गाड्या, किती बंगली, किती जमीन, किती प्रॉपर्टी, कोणी विचारणार नाही. मनानं श्रीमंत पाहिजे आणि दान करण्याची फक्त आपली ताकद पाहिजे, आपली भावना पाहिजे, आपली श्रद्धा पाहिजे. सगळ्या काही गोष्टी प्राप्त होतात. म्हणून ज्यांच्याकडून कीर्तनाला येण्याचा योग येतोय, महाराष्ट्रातील प्रत्येक कीर्तनकार परिचित आहेत. वारकरी संप्रदायात खूप मोठं योगदान आदरणीय हरिभक्त परायण आमचे वैभव दादा भिशे, या दादांसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. तरुण पोरं जर आपण पाहिली सध्याच्या काळात 16-17 वर्षाचे, चालता येत नाही रस्त्यानं नीट, आणि इथं आल्याच्या नंतर इथे येण्यासाठी सुद्धा खूप भाग्य लागतं. संत सांगतात, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. स्वतःचं, कुळाचं, आई वडिलांचं, पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागतं, त्याशिवाय मुलं चांगले निवडत नाहीत. पण अतिशय सुंदर योग आहे. तयाचा हरिक वाटे देवादादांचे धन्यवाद व्यक्त करते. पवित्र अशा कार्यक्रमासाठी आज आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये कथा क्षेत्राच्या माध्यमातून खूप मोठं ज्यांचं नाव आहे, ज्यांना मी स्वतः गुरु मानते, आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय, ज्यांच्या मुखार विंदातून तुम्ही कथा श्रवण करत आहात, श्री 1008 आचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्यजी बाबा. बाबांच्या चरणावरती नतमस्तक होते. मज पामराये काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. कीर्तन ऐकण्यासाठी नाही तर परत सांगते, मला आशीर्वाद देण्यासाठी बाबा कीर्तनासाठी उपस्थित आहेत. एकदा स्वामीजींसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. त्याचबरोबर ज्यांची उपस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये हजारो विद्यार्थी घडवण्याचं ज्यांनी कार्य केलंय, अगदी माझ्या भावंडाकडे पाहिल्याच्या नंतर आनंद वाटतो. पहा, गुरुजींना सुद्धा नुसतं पाठीमागून पाठीला हात लावला तरी पुढे चालू होत आहे. त्यासाठी तेवढी तयारी करून घ्यावी लागते. स्वतः रात्रंदिवस एक करून या छोट्या छोट्या लेकरांना घडवण्याचं काम करत आहेत आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय. मृदंग वाजवतात पहा, पण वाजवतो कोणी, लांबून पाहायचं नाही, जवळ येऊन पाहावं लागतं. आदरणीय हरिभक्त परायण आमचे काजळे गुरुजी, गुरुजींसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. त्यांचे सर्व विद्यार्थी मंडळ, माझे छोटे छोटे बांधव उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. गायनाची साथ करण्यासाठी लाभलेले आदरणीय हरिभक्त परायण, महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रात अतिशय मोठं ज्यांचं नाव आहे, हरिभक्त परायण आदरणीय आमचे विशालदादा खराद, गेवराव तालुक्याचं भूषण आहे, दादांचे धन्यवाद व्यक्त करते. इकडे आदरणीय हरिभक्त परायण आमचे गुरुजी भानुदास गुरुजी, गुरुजींचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण सुदाम महाराज, महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर इकडे आदरणीय हरिभक्त परायण नवनाथ महाराज आहेत, महाराजांचे धन्यवाद. सर्वच हरिभक्त परायण टाळकरी मंडळी, ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारनं ज्येष्ठ आहात, तुम्ही सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. इकडे सर्व टाळकरी मंडळी आहेत, तिकडे वेणेकरी आहेत, चोपदार एकच आहेत ना, नाही इकडे अजून एक आहे पाहते मी. तुमचे धन्यवाद. फक्त झोपू नका, अंधारात दिसत नाही तुम्ही मला. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. माझी वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे, बजरंग बली मंडप डेकोरेशन सोमठाणा, त्यांचे धन्यवाद. मला वाटतं पवन दादाची साऊंड सिस्टीम, माऊली महाराज, हा माऊली दादाचे धन्यवाद व्यक्त करते. बरेच नाव ऐकायला भेटतात तिकडे परिसरात आल्यावर. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. आमचे सभापती काका ते उपस्थित आहे. त्याचबरोबर कारंडी ना शंकर ताते भिशे,
तात्यांचे धन्यवाद. बऱ्याच वेळा आले फक्त सभापती तात्यांना नाव विचारायची हिंमत नाही झाली कधी. पण तात्यांचे धन्यवाद व्यक्त करते. माझ्या आई उपस्थित आहेत, बाकी सर्व ग्रामस्थ मंडळी, पंचकृषीतून आलेले भाविक भक्त आहेत, करंजी या ठिकाणावरून आलेली काही मंडळी आहेत, त्यामध्ये आमचे नवनाथ दादा, बाकी सर्व ग्रामस्थ मंडळी पाडोळीचे आहेत, तुमचे धन्यवाद. आमचे अर्जुन महाराज, तुमचे धन्यवाद. सर्व हरिभक्त परायण मंडळी, मला वाटतं झोडगाववरून आलेले आप्पा देखील आहेत. आप्पा कुठं बसलेत मला माहिती नाही, पण आहेत उपस्थित, त्यांचे धन्यवाद. सर्व हरिभक्त परायण, सर्व युट्यूब चॅनल, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. एकाचं नाव शेवटी सांगते. सर्वच हरिभक्त परायण, चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, नथीवाल्या, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल अभंग श्रीमंत संत श्री एकनाथ महाराजांचा आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. महिला मंडळ शांत चित्ताने ऐकण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, म्हणून या महाराष्ट्राच्या मातीला म्हणतात पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्मगीती. महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत मंडळी आहेत, प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा, म्हणून ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एक नाथ, थांब दिला भागवत, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, आणि निरूपण केले ओझा. वारकरी संप्रदायाची इमारत कोणी पाया झाली, कोणी खांब झाले, तर कोणी कळस झाले. प्रत्येक संताचं चरित्र पाहिलं, प्रत्येक साधू संतांनी भगवान परमात्माला समर्पण केले. जगाच्या मालकाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर समर्पण करावं लागतं. ज्यांच्या डोक्यात असेल आमच्याकडे जास्त श्रीमंती असेल, 3 मजली बिल्डिंग असेल तर देव आमच्या घरी येणार, हे डोक्यातून काढून टाका. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये कधीतरी कथा ऐकली असेल, पांडवांसाठी भगवान परमात्मा शिष्टाई करण्यासाठी गेले दुर्योधनाकडे. ज्या वेळेला गेल्याच्या नंतर सांगितलं 5 गावं काय सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन भेटणार. जगाचा मालक तिथून निघाले. पितामह भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांनी विनंती केली, भगवान आलाचा हात तर भोजन करून जा. जगाच्या मालकांना सांगितलं ज्या ठिकाणी माझ्या भक्ताचा अपमान होतो त्या ठिकाणी अन्नच काय पाणी सुद्धा ग्रहण करणार नाही. भगवान परमात्मानं श्रीमंताच्या घरचं पंचपक्वानाचं भोजन सोडलंय आणि विदुर काकांच्या कण्याखाली. चले विदुरा घर जावे उद्धवजी, चले विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. शबरी के बेर सुदाम जी के चावल, शबरी के बेर सुदाम जी के चाव, रुचि रुचि भोग लगाव, चले विदुरा घर जावे उद्धव जी, चले विदुरा घर जावे उद्धव जी, चले विदुरा घर जावे उद्धव जी, चल विदुरा घर जावे उद्धव जी, चल विदुरा विदुरा घरच्या भक्षोनी कन्या परमानंदी झाला. मनमोहन मुरली वाला, मनमोहन मुरली वाला, नंदाचा बेला, मनमोहन मुरली वाला. जगाच्या मालकानं विदुर काकाच्या कन्या खाल्ल्यात. त्यापुढे सांगू, प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाकरिता गेले ना, भगवान परमात्मानं भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी मातीची उष्टी बोरं खाल्ली आहेत. यावरून लक्षात घ्यायचे अंतःकरणात फक्त भाव शुद्ध, शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. अंतःकरणात भाव. महिला मंडळ, आज सोमवारचा दिवस आहे, किती जणी पांढऱ्या साड्या घालून महादेवाला जाता बरं? जाऊ नका असं म्हणणार नाही, जाता की नाही. 1 लोटा जल सब समस्या का. आता महादेवाचा परिवार पाहिला तर परिवारात कोण कोण सदस्य आहेत? भगवान भोलेनाथ, बरोबर. नाही बोलल्या तर एकमेकीच्या शेजारणीची शपथ. दुसऱ्या कोण? पार्वती माता, बरोबर. तिसरे कार्तिक महाराज, बरोबर. चौथे गणपती बाप्पा. आता मला सांगा महादेवाचं वाहन काय? जोरात बोला थोडस. काय? नंदी, बरोबर. पार्वती मातेचं वाहन सिंह, बरोबर. त्याच्या पुढे सांगा कार्तिक महाराजाचं वाहन
मोर. आणि गणपती बाप्पाचं वाहन उंदीर. आता मला खरं खरं सांगा महिला मंडळ, आरडू नका पोरींना तुम्ही. संध्याकाळच्या वेळेला गुरुजी या सगळ्या जणांचे वाहन जर एका हॉलमध्ये घातले सकाळी दिसतील का? बोला ना. पण या परिवारात भांडण झालेलं तुमच्या कानापर्यंत कधी आलंय का? का नाही? या परिवाराचा रिंग मास्टर गणपती बाप्पा आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी. भगवान गणपती बाप्पाचं वाहन आहे उंदीर. उंदीर म्हणजे उद्योग. ज्या घरामध्ये ज्या परिवारामध्ये गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं त्या घरात उद्योगाची कधी कमतरता नसते आणि धनलक्ष्मी कायम त्या घरात नांदत राहते. मला सांगायचंय काय, गणपती बाप्पा या परिवाराचा रिंग मास्टर आहेत. आता सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात गेल्या. काही काळ असा होता की शेतामध्ये जर महादेवाचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाळ्या व्हायच्या गुरुजी. आता महादेवाच्या पिंडीला शेवळ झालंय. पण एक एक बाई 2-2 तास पूजा करते. करू नका म्हणणार नाही महिला मंडळ, करा. 2 काय 4 तास पूजा करा. पण मला खरं खरं सांगा, तुम्ही माझी शपथ घेऊन सांगा, तिकडं 4 तास बसून महादेवाची पूजा केली आणि घरच्या महादेवाला जर भाकरी वाचून डोळे पांढरे करायची वेळ आली तर ते महादेव भेटणार आहे का? अंतकरणात भाव थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळात याला. अंतकरणातला भाव शुद्ध पाहिजे. जगाच्या मालकाकडे साधू संतांनी कधीच मागितलं नाही, पण तरी सुद्धा कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे, 36 वर्ष कावडीने पाणी वाहलंय, मागण्याची वेळ कधी आलीच नाही. जगद्गुरु तुकोबारायांचे पटशिष्य निळोबारायांच्या घरी निळोबारायांच्या मुलीचं लग्न होईपर्यंत भगवान परमात्मानं गड्याचं रूप धारण करून कार्य केलंय. आपल्या घरी येतो का तो? तांब्या भरून द्यायला यायचं नाही लवकर. का नाही येणार? भाव तेवढा शुद्ध नाही. साधू संतांनी भगवंताला समर्पण केलंय आणि जगाच्या मालकाला म्हणावं लागतं. आपण म्हणतो देव माझा आहे, नवल नाही. देवानं म्हटलं पाहिजे हा भक्त माझा आहे. त्या दिवशी समजून घ्यावं आपली भक्ती सफळ झाली. आपण देवासाठी रडतो, नवल नाही. देव आपल्यासाठी रडला पाहिजे आणि खरोखर जगाच्या मालकानं रडावं. प्रत्येक साधू संतांच्या घरी काम केले भगवंतानं. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथा घरी पाणी वाहे हरी श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन उघडोनी करी. जगाच्या मालकाचा अधिकार आहे. साधू संतांनी समर्पण केले भगवान परमात्माला. संत नामदेव महाराजांनी समर्पण केलं म्हणून नामदेव कीर्तन करी पुढे देव हिरविले देवळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती. किंवा नोहे हा सामान्य महिमा संताचा आणि नैवेद्य हातीचा. त्याच्या पुढे सांगू, वारकरी संप्रदायाचं नाक आणि कळस ज्यांना म्हणतात जगद्गुरु. मंदिर किती सुंदर बांधा गुरुजी. मंदिर पूर्ण झालं तेव्हाच म्हणता येतं जेव्हा मंदिरावरती कळस बसू. मंदिर किती सुंदर बांधा. मंदिराची पूर्णत्वा त्याच्या कळसावरून, मंदिराची सुंदरता त्याच्या, तशी माणसाची सुंदरता माणसाच्या. आठवलं का? नाकाच्या, एकीमेकीच्या नाकाकडे पाहू नका. नाकाला शेंडा असेल, बाई किती सुंदर असू द्या, किती देखणी असू द्या, काय करावी ती 32 लक्षणे आणि नाक नाही त्याने वाया गेली. नाकाला शेंडा असावा. महिला मंडळ, गावामध्ये मला सांगा एवढी एवढंसं नाक, बली मोठी नथ. आपल्या कोल्ह्यात म्हणली पप्याचा बाप कशी दिसते, मालकाला माहिती अख्ख्या कोल्ह्यात आपलंच भूते, पण तरी सांगत पप्याची माया गा अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. नाकाला शेंडा असावा, बरोबर. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. तर रेंज मध्ये राहिले तर कळलं तुम्हाला. नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस कळा. मला सांगायचंय, वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबार आहे. तुकोबारायांचा अधिकार, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. तुका राम नाम घेता. अधिकार जर पाहिला, वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबार आहेत. श्रीमंत, संत आणि शांत त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये, एकनाथ महाराजांची श्रीमंती जर आपण पाहिली ना. सकल संता माझी राजा, 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 सकल संता. तुम्ही
सकल संता माझी राजा सकल संता माझी राजा सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. एकनाथ महाराजांचा अधिकार किती श्रीमंती आहे. नाथ महाराजांनी काही अभंग लिहिलेत, काही गवळणी लिहिल्या, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं, एकनाथी भागवत लिहिलं. पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला लवकर कळावं यासाठी भारुडाची निर्मिती केली. या शेजाणीनं बरं नाही केलं ग बयो मला कीर्तनाला. त्याच्या पुढे सांगते तुम्हाला, एकनाथ महाराजांनी आपल्यासारख्या माणसाला लवकर कळावं यासाठी भारुडा ऐकलेत तुम्ही, ऐकलेत ना. सुयागे पिनागे आणायला रसल. दुसरा गुण आहे संत. संत म्हणावं कुणाला, ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत. किती शांत यवनंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. एकनाथ महाराज सांगतायत. आवड जर आपण पाहिली, जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड आहे. आवड जर विचारली प्रत्येक माणसाला, प्रत्येक जीवाची आवड वेगळी आहे. पुरुष मंडळीची आवड वेगळी, महिला मंडळाची आवड, जनावर पशु पक्षीला जरी विचारलं तर त्यांची आवड सुद्धा वेगळी आहे. माणसाला आवड जरी विचारली, तुम्हाला जरी विचारलं देव आवडतो की संसार, तुम्ही काय सांगाल. जवळपास 99% माणसं संसारात स्वतःला गुरफटून ठेवतात. ज्या गोष्टीमध्ये आयुष्याचं कोटी कल्याण नाही, मग याचा अर्थ करूच नाही असं आहे का. करावा. आपण जर पाहिलं 99% साधू संत महात्मा मंडळींनी सुद्धा, संतांनी सुद्धा प्रपंच केलाय. प्रपंच करावा पण संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, योग्य वेळी सावध. प्रपंची आसूनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग. प्रपंची आसूनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग. प्रपंची आसूनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग. प्रपंची आसूनी परमार्थ साधावा, प्रपंच असून परमार्थ साधावा, करावा प्रपंच, संसार करावा. पण कसं राहावं संसारात. संसारात राहावं जिभेसारखं, संसारात राहावं कमळासारखं. सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे, आलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी करी आलिप्त कमळ जळी जैसे, आलिप्त कमळ. संसारामध्ये राहावं कसं राहावं, जिभेसारखं राहावं, पक्षासारखं राहावं. संसार अंगणे उतरते, पक्षी अंगणे उतरते, उतरती पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती. ते का गुंतवणिया राहते, ते का गुंतवणिया राहते, राहते कैसे असावे संसार, कैसे असावे संसार. प्रपंचात राहावं पक्षासारखं. प्रपंच करू नये हे आपलं मतच नाही. संसार करावा, पण संसार कसा करावा. एखादी लहान मुलीनं दिवसभर संसार थाटावा, खेळ भांडे खेळते ना ती,
सायंकाळची वेळ 5:30-6 वाजले. आई शेतातून यावं, आईनं आवाज दिवा, ताई लवकर ये. दिवसभर थाटलेला संसार एका मिनिटात पूर्ण पिशवीत भरते आणि पटकन आईच्या आवाजाच्या दिशेनं येते. संसारात राहायचं तसं. संसार करू नये हिंमत नाही. जोपर्यंत माणूस बिना लग्नाचा आहे 2 पाय. एकदा लग्न झालं किती पाय होतात? बोला. 4 पायाचं काय असतं? घरी गेल्यावर विचार करा. परत पहिली संतान झाली किती पाय झाले? 6 पायाचं काय? संतांनी सुंदर असं वर्णन केलंय पहा. रुनु झुनु रे भ्रमरा भ्रमरा, सांडे तू आवागुनु रे भ्रमरा. भ्रमरासारखं राहतो माणूस. परत दुसरी संतान झाली किती पाय झाले? 6 आणि 2 8 पायाचं काय असतं? तू म्हणाल ताई आम्ही का पाय मोजले का काय? घरामध्ये एक कोपऱ्यात जाळं तयार करतो पा, त्याचं नाव काय म्हणतात तिकडे त्याला? काही ठिकाणी कोळी म्हणतात, काही ठिकाणी त्याला कातीन म्हणतात. पहा गुरुजी एवढं सुंदर घर तयार करतो तो, एवढं सुंदर घर तयार करतो, पण तो कोळी घर तयार करण्याच्या नादात स्वतःलाच बाहेर निघण्यासाठी रस्ता ठेवत नाही. माणसाचं आयुष्य तसं आहे. आयुष्यभर संसारात थाटतो आणि वय झाल्याच्या नंतर माणसाच्या लक्षात येतं तरुण वयात परमार्थ केला असता तर बरं झालं असतं. संसार करू नये मत नाही 99% लोकाला. आणि संसारात 4 गोष्टी हव्या असतात. 1, 2, 3 आणि 4. 1 पाहिजे माणसाला, 2 पाहिजे माणसाला, 3 आणि 4. पूर्ण आयुष्य बर्बाद करतो आपण या गोष्टीसाठी. 1 म्हणजे बायको, 2 मुलं, 3 खोल्याचं घर आणि 4 चाकी गाडी. एवढंच प्राप्त करण्यासाठी पूर्ण आयुष्य व्यतीत करतो आपण. 99% लोकांना विचारलं तर संसारात स्वतःला गुरफटून किती सुख शोधा, दुःख बांधावडी. आया संसार सुखाचा विचार. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. संसार बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. सुख नाही नाही त्यात सुख नाही, त्यात सुख नाही नाही त्यात सुख नाही, नाही नाही नाही. संसार नगरी बाजार भरला बाई 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 बाई. संसार नगरी बाजार भरला ग. संसार नगरी बाजार भरला बाजार भरला. जोरात टाळी वाजव विशाल दादासाठी. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविना. प्रत्येकाची आवड वेगळी. आवड कोणाला काय आवडेल सांगता येत. आता एखाद्याला जरी विचारलं आवड काय जरी विचारलं, आणि ज्या गोष्टीमध्ये माणसाला ज्या नको आहेत आपल्या शरीरासाठी म्हणा, आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, आयुष्याचं कोटी कल्याण करून घ्यायचंय, माणसाला कीर्तन नकोसं वाटतं का? ज्या गोष्टीमध्ये आयुष्याचं हित नाही त्या गोष्टी माणसाला आवडतात. तुम्हाला सोपं उदाहरण सांगते. एखाद्या माणसाला शुगर असेल, शुगर, डॉक्टरांनी सांगितलं गोड पदार्थ खाल्ला तर 4 दिवस जगण्याचे कमी होतील. मला सांगा गुलाबजामुनची वाटी समोर आली, वाटतं की नाही खाऊ म्हणून? घरातली मुलं सांगतात बाबा खाऊ नका, लवकर निघून जाताल, खाऊ नका तुम्हाला त्रास होईल. मुलांच्या नजर चुकीनं म्हातारे एक का होईना खाल्ल्याशिवाय राहत. मला सांगायचंय काय तुम्हाला, माणसाचं आयुष्य तसं. माकड धरणारी व्यक्ती होता बा, माकड धरणारा. माकड पकडणाऱ्याला कधी माकडावरती जाळं टाकायची गरज पडत नाही. माकड पकडणाऱ्या व्यक्तीच्या झाडावरती माकडं राहायचे. तिथे जवळ एक छोटंसं झाडालाच त्यानं असं खड्डं केलेलं होतं, त्यामध्ये काही फुटाणे टाकले. प्रत्येक माकडाला व्हायचं आपल्याला फुटाणे भेटले पाहिजे, प्रत्येकाला वाटायचं आपल्याला फुटाणे भेटले पाहिजेत. एका माकडानं हात घातला कुठं? त्या दावशात फुटाणे काढण्यासाठी, पण त्यानं जशी मूठ बंद केली तसा त्याचा हात आतमध्ये अडकला. हात आतमध्ये अडकला, त्यानं ओढण्याचा प्रयत्न केला, त्यानं झटका देऊन ओढण्याचा प्रयत्न केला, पण जसा ओढल तसा त्याच्या हाताला जखम व्हायची. त्यानं विचार केला की म्हणे आपल्यापेक्षा आतला जास्त पक्का दिसतोय. काय वाटलं? आपल्यापेक्षा आतला जास्त पक्का आहे. त्यानं काढण्यासाठी सुरुवात केली, पण त्याला हात काही निघना. त्याला माहिती होतं फुटाणे जर हातातले टाकले तर हात सहज निघला असता, पण विचार नाही केला. फुटाण्यासहित हात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, सगळे माकडं निघून गेले. माकड पकडणारा व्यक्ती जवळ आला आणि त्यानं त्याच्यावरून हातावरती चापट मारली. जशी चापट मारली हातातले फुटाणेही पडले आणि माकड सुद्धा पकडल्या. माणसाचं आयुष्य असं आहे. प्रपंचात राहावं पण कोणाला काय आवडेल सांगता येत. आपण जर पाहिली जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड आहे.
जीवाला काय आवडतं, संताला काय आवडतं, पण भगवंताची आवड नाथ महाराज अभंगाच्या आवड देवासी तोय का प्रकार हो, आवड देवासी तोय का प्रकार, आवड देवासी तोय का प्रकार, आवड देवासी तोय का आवड देवासी तोय का बाबा काही वाजवा सर्वांनी जय हो. देवाची तोय का प्रकार, आवड देवाची तोय का प्रकार, नामाचा उच्चारा जय हो. नामाचा उच्चार रात्रंदिवस 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 तुळसी माला केला गोपीच दलसीरा नीला, तुळसी माला केला गोपीच दलसीरा, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस 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 तुळशी माला केला गोपीच दलसीरा, गोपीच दलसीरा. काही वाजवा एकदा जोरात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात, आवडे देवासी तोई का प्रकार, कोणता नामाचा उच्चार, रात्रंदिवस जगाच्या मालकाला आवडतंय नामच चिंतन केलेलं, भगवान परमात्माला भजन केलेलं. आवड जर पाहिली, जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड आहे. तुमची आमची आवड वेगळी. लहान लेकराला आवडतं काय, आवडतं पैसे मागायला आणि खोड्या करायला आवडतं. ती कुठं कोणती खोडी करेल सांगता येत. तुमच्या लेकरांनी खोडी करावी नवल नाही, जगाच्या मालकानं सुद्धा खोडी करावी. आणि गोपिकांनी मैयाला म्हणावं, यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कान्हाला काही तरी सांग ना ग, तुझ्या कृष्णाला काही तरी सांग ना ग, यशोदे ग तुला येईल राग. भगवंत खोडा करायचे. एक गोपिका म्हणे, काना माझ्या घरी येऊन दाखव, तुला बांधूनच टाकते. भगवान परमात्मा म्हटले, मला कशाला चॅलेंज केलं. गोपाळांना म्हणे, आज तुम्हाला सुट्टी. चोरी करण्यासाठी निघाले, आडवं मुंगूस गेला. आता मुंगूस आडवं गेलं तर काय म्हणतात, शुभ शकून. बरोबर. एखाद्या हरणाचा कळप आडवा गेला तर महिला मंडळ काय म्हणता, शुभ शकून. त्याच्या पुढे एखादी गोमाता आडवी गेली तर शुभ शकून. त्याच्या पुढे मला सांगा, एखादी महिला जर पाण्याने भरलेला भांडा घेऊन जर आपल्याला आडवी गेली तर, आणि तेवढ्यात जर एखादी मांजर आडवी गेली तर, मांजरीपेक्षा बेकार आपले तोंड होते. मी कायम सांगत असते, एखाद्या कामाला निघाल्यावर गुरुजी, मांजर आडवी गेलेली पुरली, पण मांजरीपेक्षा बेकार माणसं असतात काही काही. 5-50 जणांनी नियोजन करावं, पाहतोच कसं सप्ताह होतोय. तुझ्या चेन राहणार आहे का. मला सांगायचंय काय, माणसाने चांगलं करणं होत नसेल तर करू नये, पण वाईट करायचं कधी प्रयत्न करा. भगवान परमात्मा बदला घेतल्याशिवाय राहत. आणि त्या जर पाहिलं जागृत देवस्थान, तिथं माणसाला सुट्टी नाही. किती मोठं पाप करा, पण पाप भोगून झाल्याशिवाय मृत्यू लोकातून तुमची सुट्टी कधीच होणार नाही. मग ती कशी भोगून घेतील सांगता येत नाही, कशा हाल होतील. मला सांगायचे, भगवान परमात्मा निघाले. आता मुंगूस आडवं ज्या वेळेला गेलं, मुंगसाला सोबत घेतलं. गवळण आणि गवळी बाजीवर झोपलेले होते, दही दूध लोणी चोरून खालन. भगवंतानं दोघाच्या मध्ये, आता मुंगसाला मध्ये सोडल्यावर ते का कीर्तनाचा कार्यक्रम करणार आहे का, जय जय रामकृष्ण. गोपिका आली मैयाला म्हणे, गुरुजी
भूत भूत मनने मी भ्याले ग बाई अवचित हरी तुझा आला ग यशोदे अवचित हरी तुझा आला ग यशोदे अवचित हरी तुझा आला अवचित हरी तुझा अवचित हरी तुझा अवचित हरी तुझा भूत भूत मनने मी भ्याले ग बाई भूत भूत मनने मी भ्याले ग बाई अवचित हरी तुझा आला ग यशोदे अवचित हरी तुझा आला अवचित हरी तुझा आला अवचित हरी तुझा अवचित हरी तुझा आम्ही असतानी चतुरी मुंग सखेबो निया करी मुंग सखेबो अवचित हरी तुझा अलग बाई अवचित हरी तुझा बाई अवचित हरी तुझा आला भूत भूत मनने मी भ्याले ग बाई अवचित हरी तुझा आला जगाच्या मालकानं अनेक खोड्या केल्या आहेत ज्या वेळेला सांगायला जायचं ना मैयाला मैयाने म्हणावं 5 वर्षाचे माझे बाळ गे आणि आईला लेकरू किती शेंबड असू द्या किती काळा असू द्या पण स्वतःच्या लेकराचं वर्णन केल्याशिवाय राहत बाळ रडतय आंधळे पांगळे मुके अनर्ग जीवा परिस बाळ पडिये माते आईला किती सुंदर किती बाळ असू द्या खोड्या करणारा असू द्या पण आई दुसऱ्यानं सांगितलेल्या खोड्या लेकराच्या कधी ऐकून घेत ज्यावेळेला मैयानं सांगावं जगाच्या मालकानं नाटकं करावीत रडण्याचे पण मैया त्याचं सुद्धा वर्णन करतात बाळ रडतय 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 ग समजावी ताराहिना बाई ग बाळ रडतय 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 समजावी ताराहिना नाना परी समजावे ते मागिल ते खाया देते थापटोने ने जावे ते हलरुगा ते पाळना बाळ रडतय बाळ रडतय 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 ग समजावी ताराहिना बाई ग बाळ रडतय 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 ग समजावी ताराहिना समजावी ताराहिना समजावी ताराहिना जगाच्या मालकानं अनेक खोड्या केल्यात मैयानं तर सांगावं खोड्या नको करू माझे बाबा हो खोड्या नको करू माझे बाबा हाती घेवो निया काठी शिकविते जग जेटी यमुनेची माती खाशी का 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 यमुनेची माती खाशी का 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 बाबा खोड्या नको करू माझे बाबा हो खोड्या नको करू भगवान परमात्मानं खोड्या केल्यात लहान लेकराला काय आवडतं खोडी करायला आवडतं पुरुष मंडळीला कडक इस्त्रीचे कपडे कडक टोपीन झालीच केस पांढरे तर डाय करायला आवडतं महिला मंडळाची आवड काय आवडतं साडी आणि कापूस वेचायला काय आवडतं सोनं आवडतं की नाही संक्रांतीच्या वेळेला 10 दिवस गुरुजी राहिली संक्रांत की भांडे आपल्याला चालू करतात मालकाला लगेच कळतं हिला काय पाहिजे 65 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणायची पप्प्याचा बाप अख्खं आयुष्य गेलं तुमच्यासोबत मला कधीच नाही केला फुटका असं ती मालकाला म्हणी काय म्हणी मला नाही केला फुटका मालकाला राग आला गुरुजी दुकानात गेला 100 रुपयात 1 किलो सोनं किशोर दादा आता 1 किलो सोनं आणलं पण नेमकं असं होतं भानगड की ही बचत गटाची अध्यक्ष होती तुमच्या गावात आहे इथली सोडून आमच्या तिकडचे सांगते बचत गटाच्या अध्यक्ष दुसऱ्या जरा 2-4 जणी मोठ्या मोठ्या घरच्या होत्या कोणाकडे 2 तोळी कोणाकडे 3 तोळी कोणाकडे 4 तोळी कोणाकडे 6 तोळी सोनं ओरिजिनल ज्या वेळेला यांच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आलं लग्नाला निघाल्या गाडी केली गाडी करून लग्नाला
लग्न लागेपर्यंत चोरांचा डोळा नुसता यांच्या सोन्यावर. चोरांनी सोनं पाहिलं, चोर म्हणते आजी सोनियाचा दिन. चोरांनी जसं सोनं पाहिलं एवढा आनंद झाला, जशी आड रानात यांची गाडी अडवली, चाकू दाखवला, उतरा खाली. गुरुजी सगळे एका मग एक खाली उतरल्या. आता मोठ्या मोठ्या घरच्या होत्या ना, ते म्हणल्या राधा का गंगूबाई मंजुळा आगा आपले पोरं चांगलं नोकरीला 1.5 लाख रुपये पगार आहे, जाऊ दे सोनं दे काढून, जीव नाही भेटायचा परत. मी अध्यक्ष देईना 100 रुपयात सगळं, पण तरी देईना. अशी हाणली चोरांनी. माराच्या भेनं दिलं काढून. आता काढून दिलं ग बसाव की नाही. चोराला म्हणते जा घेऊन जा, 100 रुपयात सगळं आणलंय. चोर अशी मंडपाच्या बाहेर गेलते, तिथून परत आली, परत हाणली. या बाईमुळे दिवस फुकट गेला म्हणे. खुशाला सांगते 100 रुपयात. बरोबर गाडी घेऊन तोंड सुजलं. आता तोंड सुजूस तर मार खाल्ल्यावर ग बसाव की नाही. तोंड कुठं ग बसते. परत म्हणती हाणून हाणलं मुडद्यानी, पप्प्याच्या बापापेक्षा कमीच हाणलंय. सांगायचं का आवड कोणाची काय असेल सांगता येत. जीवाची आवड आहे, संताला आवडत आहे. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नैन गुडी गुडी, पुरा नैन गुडी, पांडुरंगी पांडुरंगी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा. संताची आवड आहे. आवडे हे रूप, गोजिरे सगुण पाहता लोचन, आता दृष्टी. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग. चंद्रभागालिंग पुंडलिका, चंद्रभागालिंग पुंडलिका, चंद्रभागालिंग पुंडलिका, चंद्रभागालिंग पुंडलिका, कामधेनु कल्पतरू, कामधेनु कल्पतरू, कामधेनु कल्पतरू, कामधेनु कल्पतरू चिंतामणी. कामधेनु कल्पतरू चिंतामणी, कामधेनु कल्पतरू चिंतामणी. टाळी वाजवा जोरात एकदा. संताला आवडत आहे भगवान परमात्माचं रूप. का आवडतं. राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा, भगवंताचं सुंदर रूप. सुंदर ते ध्यान उभे विटेवारे, सुंदर ते ध्यान करकटेवारी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान. जगाच्या मालकाचं सुंदर रूप. संतांची आवड वेगळी आहे, तशी भगवंताची आवड. भगवंताला अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं आवडत आहे. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल भगवान परमात्मा अभिमान नुरे कोड अवघेचे पुरे. का काय करावी साधने फळ. तू म्हणाल ताई देवाची आवड नामचिंतन करणं आम्ही पूर्ण करू, पण आमचा फायदा काय. फायदा आहे ना. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट. माऊली ज्ञानोबराय सांगतात नारायण हरी उच्चार नामाचा, आणि तेथे कळी काळाचा. नामचिंतन करा हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ. त्याच्या पुढे सारासार विचार करा उठा उठी, आणि नाम धरा कंठी. करल धरती हा भरवसा, करल धरती हा भरवसा, करल धरती हा भरवसा, करल धरती हा भरवसा. नाम धार का काठचा, नाम धार का काठचा,
तरती हा भरवसा तरल तरती हा भरवसा तरल तरती हा तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा तरले तरती हा भरवसा. टाळी वाजवा एकदा गुरुजींसाठी. प्रत्येकाची आवड वेगळी. भगवंताला नामचिंतन केलेलं आवडते. नामचिंतन करावं का करावं? विचार करावे योग्य वेळेत. नामधरा कंठी विठोबाची करावं पण आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नामचिंतन करावं तेही योग्य वेळेत. पहिला विचार आहे दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार माणसानं कधी करायचा? कधीच करू नये. पण दुसऱ्यासाठी खड्डा खाणला तर त्यात आपल्याला पडावं लागतं. सुंदर प्रसंग. 2 नवरा बायको घरात राहत होते. 2 जण. 5-6 वर्ष झाले. एक दिवस मालकाला म्हणे पप्याचा बाप 5-6 वर्ष झाले तुमची म्हातारी घरात आहे. सकाळ संध्याकाळ रोज तिची सेवा करावी लागते. म्हणे एक काम करा बाहेर कुठं फिरायला जाता येत नाही. मालक म्हणे तू सांगशील तसं करू. बरेच जण ऐकतात. ऐकू नका या मताची मी नाही. एका महाराजांनी सांगितलं कोण कोण बायकोचं ऐकतं एका लाईनीत उभे राहा आणि जे बायकोचं ऐकत नाही ते दुसऱ्या लाईनीत. सगळी एकाच लाईनीत उभे होते पण गुरुजी एकटंच दुसऱ्या लाईनीत उभं. महाराजांनी विचारलं का तुम्ही ऐकत नाही का बायकोचं? ती म्हणे कशाचं ऐकत नाही? बायकोनं सांगितलं जास्त गर्दीत जाऊ नका. मला सांगायचंय ज्या वेळेला मालक म्हणे तू सांगशील तसं करू. ती म्हणे 50 एकर शेती. एक काम करा म्हातारीला शेतात झोपडी बांधून द्या. शेतीची राखण होईल आणि म्हातारी शेतात राहिला. आपल्या डोक्याचा ताण मिटल. म्हातारीला झोपडी बांधून दिली. 1-2 महिने झाले नंतर म्हणे तुमचा काय त्रास सहन होईना. रोज सकाळ संध्याकाळ डबा घेऊन जावं लागतं. म्हणे एक काम करा म्हणे तू सांगशील तसं रॉकेलचे कॅन घेऊन जा म्हणे. संध्याकाळच्या वेळेला झोपडीवर टाका आणि झोपडीवर रॉकेल टाकून काडी लावून द्या. कायमचा विषय मिटल म्हणे. ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हा रॉकेलचे कॅन घेऊन आला. लक्ष देऊन ऐका बरं. रॉकेलचे कॅन घेऊन आला. त्यानं झोपडीवरती रॉकेल टाकलं. पण आपण म्हणतो देव तारी त्याला कोण मारी. नेमकं शेजाऱ्याच्या गायांची ज्वारी खाण्यासाठी आलेल्या होत्या आणि म्हातारी त्या गायांना हाकलण्यासाठी गेलेली. म्हातारी पाहती आपला मुलगा झोपडीवर रॉकेल टाकतो. आतमध्ये पाहिलं सुद्धा म्हातारी हाय का? काहीच नाही. काडी लावून दिली. म्हातारी हुशार होती. झाडावर जाऊन बसली. 10-15 दिवस झाले ना. अमावस्येची रात्र. अमावस्येच्या रात्री नेमकी त्या गावात चोरी झाली. गुरुजी चोरी झाली आणि ती चोर नेमके पैसे चोरी करून ते झाडाखाली जाऊन बसले. दोघांचे भांडण लागले. हा म्हणायचा पहिला वाटा माझा, दुसरा म्हणायचा पहिला वाटा. दोघांच्या मध्ये म्हातारी वरून बोलली तुमच्या दोघांच्या आधी पहिला वाटा आपला. आता संध्याकाळच्या वेळेला एखादी म्हातारी झाडावर दिसली अमावस्येच्या दिवशी थांबल का कोणी? अख्ख्या कोल्यात भूतालं. ज्या वेळेला निघाले पण नेमकी भानगड रात्रीच्या वेळेला म्हातारी खाली उतरली. तिने पैशाचं गाठोडं पाहिलं. मोजून पाहिले किशोर दादा तर 5 लाख रुपये होते. 5 लाख रुपये घेऊन म्हातारी घरी आली. आवाज दिला बाळ्या दार उघड. बाळ्या म्हणतो आवाज तर आपल्या आईचा वाटतं. म्हणे आली कशी? ती म्हणे पाणी दे आधी प्यायला मग सांगते. पाणी पिली. म्हातारी म्हणे तुझ्या वडिलांनी स्वर्गातून पाहिलं म्हणे तुझे लईच हाल चालले होते. एवढे 5 लाख रुपये दिले म्हणे. 5 लाख रुपये तेवढे पोराला देऊन येऊन परत जाते स्वर्गात. जवळच सुनबाई होती. सुनबाई म्हणे मग सासूबाई माझे सासरे भेटले म्हणलं माझे आई वडील भेटले असतील. ती म्हणली भेटले ना. काय म्हणली? मग काय म्हणले? म्हणे काय नाही 4-5 दिवस तुम्ही तुमच्या पोराला भेटायला जा. एवढे 5 लाख रुपये त्याला देऊन या. आम्ही सुद्धा आमच्या पोरीला 5 लाख रुपये ठेवले म्हणे. तुम्ही सुद्धा तोपर्यंत पोरीला स्वर्गात पाठवून द्या. ती म्हणली मग जायचं कसं? टेन्शन घ्यायचं नाही. झोपडी तयार करायची म्हणे. झोपडीवर रॉकेल टाकायचं. काडी लावून द्यायची. किती चटके बसले तरी सहन करायचं. आणि धुराधुरानं कुठं राईटला लेपला रस्ता तसा नव्हता. दुसऱ्या दिवशी झोपडी तयार केली. आतमध्ये जाऊन बसली. जशी काडी लावून दिली एवढे चटके बसायचे पण 5 लाख रुपयासाठी सहन केले. कोल्याच्या मध्येच राहत होती पण माहित नाही पडली कधी जडाले. धुराधुरानं जीज गेली ती अजून खाली आली. मला सांगायचं काय दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार माणसानं कधीच करू नये. दुसरा विचार एकदाच. कारण एका पुरुषात 2 नारी आणि पाप वसे त्याच्या घरी. त्याच्यासारखा महापापी जगात दुसरा कोण नाही. तिसरा विचार नामधरा कंठी. नामचिंतन करावं. भगवंताचं भजन करावं. कधी करावं आणि कसं करावं? कुठं जायची गरज? ठाईचं बैसोनी उठता बैसता. भगवंताचं नामचिंतन करा. तू म्हणाल ताई फायदा काय? नामचिंतन केलं तर योग्य वेळेत करावं लागेल. आताच करावं लागेल. का? क्षणभंगुर नाही भरवसा. आताच करावं लागेल. कारण रामाचं भजन तोपर्यंतच आहे जोपर्यंत आपल्या मधला आत्माराम आहे. ज्या दिवशी हा आत्माराम निघून जाईल शेवटी म्हणावं लागतं राम नाम. म्हणून संत तुलसीदासजी म्हणतात पहा
बिनु सत्संग विवेक न होई हो राम कृपा बिनु सुलभन सोई राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम हो बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा बिनु सुलभन सोई राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा बिनु. योग्य वेळेत सावध व्हायचंय का. नाशिवंत देह जाणार सकळ. बरेच जण म्हणतात पहा तुम्हाला एक भानगड सांगते. एक वैष्णवाची आणि एक होते शैवामधले भांडणं लागतात. आम्ही हनुमानजीचं भजन करू का गणपतीचं. काही लोक म्हणतात आम्ही फक्त गणपती बाप्पाचंच करणार भजन. काही लोक म्हणतात फक्त महादेवाचं. भगवंताचे अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याचे देवाचे अनेक रूप आहेत पण तत्व मात्र एकच आहे. एवढं लक्षात ठेवायचंय. विषय असा झाला होता एका वेळेला ज्या वेळेला शैवाची मुलगी वैष्णवाच्या घरात दिली. वैष्णवाच्या घरात दिली. वैष्णव म्हणजे उभ्या गंधावाले, शैव म्हणजे आडव्या गंधावाले. वैष्णवाच्या घरात मुलगी दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला ती मुलगी सणासुदीचा दिवस होता. संक्रांत आली म्हणून ती मुलीनं गाईचं शेण आणलं अंगण सारायला लागली. सारता 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 तिच्या सासऱ्यानं पाहिलं. सासरा म्हणे सुनबाई आपण वैष्णव आहोत. वैष्णवाच्या घरात काय आडवं चालत. उभं सार म्हणे. उभं आता उभं सारता येतं का. ती बिचारी घाबरून गेली. नवीन होती. कसं बस आवड धोबड घेतलं सारून. काही शेण पाठीमागे राहिलं काही उचलून घेतलं सारून घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी 2-4 दिवस निघून गेले. पहिल्या काळात घोंगट टाकलेलं राहायचं महिला मंडळाच्या बरोबर. डोळे सुद्धा दिसत नव्हते ही नेमकी कोण आहे. तिला दिसायचे माणसं. घोंगट टाकलेलं राहायचं. 2-4 दिवस मध्ये गेले. हिच्या लक्षात आलं विसर पडला आणि त्या घोंगटच्या मधून सासरा बुवा नेमका दाताला मिश्री लावत होता. पण इथं आडवे दात घासायला लागले. तिने घोंगट पाठीमाग केलं. सासरी बुवा तुम्ही वैष्णव आहात. वैष्णव तुमच्या घरात काय आडवं चालत. उभे दात घास म्हणे. उभे. सासरा म्हणे तेरी बी चूप मेरी बी. तुझ्या पद्धतीनं वाघ म्हणे. आपण बदलून ठेवलंय. जगाच्या मालकांना जन्म झाला. प्रत्येकाला जन्माला येण्याची पद्धत एकच आहे. मरताना सुद्धा तीच क्रिया करावी लागते. पण सांगू तुम्हाला माणसाने फक्त धर्मात मतभेद करत चाललेला आहे. खूप सुंदर असे एक काव्य आहे पहा. खूप सुंदर आहे. तुम्हाला म्हणून दाखवते. कधी ऐकलं असेल तुम्ही. मालिक ने हर इंसान को इंसान बनाया. हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया. कुदरत ने तो बख्शी थी हमें कहीं धरती. हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया. जो तोड़ दे हर बंद वो तूफान बनेगा. इंसान की औलाद है इंसान बनेगा. तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा. इंसान की औलाद है इंसान बनेगा. इंसान की औलाद है इंसान बनेगा. इंसान की औलाद है इंसान बनेगा. तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा. इंसान की औलाद है इंसान बनेगा. भगवंताचं नामचिंतन करणं एवढंच फक्त आपल्या हातात आहे. आता वेळ किती राहिला आपला. किती वेळ राहिला. कीर्तनाचा नाही विचारला मी. तुमच्या आयुष्याचा विचारते. जिवंत किती दिवस माहिती का आपल्याला. माणसाचं आयुष्य आहे का. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देते नहीं साथ देते नहीं साथ देते नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. हम रही ना मोहब्बत रहेगी. दास्तां अपनी दुनिया का है.
बदलाएगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी। फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, बंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का। कोण कधी जाईल सांगता येत, माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही, कारण अल्प आयुष्य मानवी देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काही भजनाचे उरले ते पाहे ग। योग्य वेळेत सावधून भगवंताचं भजन का करावं। शरीराची होय माती, शरीराची होय माती, 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तो अकेला जग में आणि जाय भी अकेला आहे। योग्य वेळेत सावध होऊन भगवंताचं नामचिंतन का, देवाचा स्वभाव आहे गेशी तेव्हा देशी। बऱ्याच जणांना वाटतं ताई गाडी बंगला जमीन प्रॉपर्टी मुलं लेकरं बाळ सगळं मागा देवाला, देव देतो पहा, पण भगवंताला मागावं काय मागावं। कुळी कन्या पुत्र होती जे, सात्विक पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा, किंवा कन्या तरी ऐशी देई जैसी मीरा मुक्ताबाई। चांगले विचाराचे लेकरं पाहिजेत, भगवंताला मागावं, पण काय मागावं हे सुद्धा समजलं पाहिजे। जगाच्या मालकाकडे, कारण देव बदला घेतल्याशिवाय, बरेच जण म्हणत असतील ताई सप्तातले 500 रुपये वाचवा आम्ही तेवढे संसाराला कामाला येतील, 500च्या बदल्यात 5000 घालावे लागतील, पण कसे जातील पत्ता लागणार। तुम्हाला उदाहरण सांगते, महिला मंडळ पुरुष मंडळ आणि सगळ्यांनी जवळपास मला वाटतं 99% ट्रेननी प्रवास केलेला आहे स्वामीजींच्या सोबत। आता ट्रेनमध्ये जर विचार केला आपण, 3 शीटा असतात, एक खाली एक मध्ये एक वरती, बरोबर। सगळ्यांनी माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत। ट्रेनमध्ये जर गेले ना, काही मागणारे लोक येतात पा, कोणी 10 रुपये मागतं, कोणी 5 रुपये मागतं, ट्रेन स्वच्छ करण्याचं काम करतात, मागण्याचं काम करतात। ट्रेनमध्ये वरच्या सीटवरती बसलेला एक व्यक्ती होता गुरुजी, त्या व्यक्तीची इच्छा झाली की याला 10 रुपये तरी दिले पाहिजेत मागण्यासाठी जो आलाय ना, पण हात पुरत नव्हता, पॉकेटमधून 10 रुपयाची नोट काढली आणि त्यानं खालच्या सीटवरती बसलेल्या माणसाकडे ते 10 रुपये दिले, म्हणजे दादा एवढे पैसे त्याला द्या। पैसे कोणाचे होते, जोरात बोला, कोणाचे होते, वरच्याचे दिले कुणाकडं, खालच्याकडे दिले कशासाठी, देण्यासाठी, बरोबर। पैसे कोणाचे होते, वरच्याचे, दिले कुणाकडं, खालच्याकडे, दिले कशासाठी, देण्यासाठी। मग मला खरं खरं सांगा, पैसे कोणाचे असतात, मग कशाला सांगता या बाबळी बसून त्या लिंबापर्यंत आपलं। मला सांगायचंय काय, देण्याची वृत्ती पाहिजे, जगाच्या मालकाला दिलंच पाहिजे, कसा बदला गेले सांग, मुलगा मागा पण प्रभू रामचंद्रासारखा पाहिजे, बाळ ध्रुवासारखा पाहिजे, भक्त प्रल्हादांच्या सारखा, आणि महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी ऐसा संता, पुत्र दे ऐसा संता, पुत्र दे ऐसा संता, जया आवडी पंढरीनाथ, जया आवडी पंढरीनाथ, कन्या व्हावी भागीरथी, कन्या व्हावी भागीरथी, आवडी पंढरीनाथ, आपण पंढरीनाथ, कन्या देई भागीरथी, कन्या देई भागीरथी। भगवंताला मुलगा मागावा प्रभू रामचंद्रासारखा। आता विचार जर केला कोल्ह्यातल्या महिला, बऱ्याच जणीला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला या, वाटतं की नाही, खोटं बोलायचं नाही, शेजारणीची शपथ, वाटतं की नाही। मला सांगा, प्रभू रामचंद्र तुमच्या पोटी जन्माला येतील, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल की नाही। आजची कौशल्य 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती, पण तुमचे द्यावे तेवढे धन्यवाद कमीत, बऱ्याच मालिकाचा त्याग करून आल्या तुम्ही। नाशिकच्या भागात एकदा कीर्तन निघाली गुरुजी, म्हटलं मावशी चला ना कीर्तनाला, सगळी व्यवस्था त्यांच्या घरी, मला म्हणे ताई आले असते बरं का, पण लई आवडती मालिका आहे, म्हणलं कोणती, म्हणे माझ्या नवऱ्याची बायको।
मालिका आहे का? आहे ती मालिका? नाही, मी अजून पाहिली नाही म्हणून. आहे का मालिका? कशा माना आली त्यात म्हाताऱ्या बाया सुद्धा. मला सांगायचं काय तुम्हाला, प्रभू रामचंद्र जन्माला येतील पण त्या अगोदर कौशल्य होणं महत्वाचं आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला येतील पण त्या अगोदर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व्हावं लागेल. चांगले विचार. आज आपण पाहतो आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कोणामुळे जिवंत आहे? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. हे विसरून चालणार नाही आपल्याला. तुम्हाला जरी विचारलं 16 वर्ष तेच म्हणणार आहे तुम्ही, पण कधीच आपण विचार केला नाही. भावार्थ दीपिका सारखा महान ग्रंथ माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ अवघ्या 16 वर्षे लिहिलेला आहे. त्याच्या पुढे सांगू, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत मधून उद्भूषण सारखा ग्रंथ लिहिलाय फक्त 16 वर्षी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी ग्रंथ लिहिलाय. त्याच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि 35व्या वर्षी अवघा महाराष्ट्र जोडलाय. जोडला कसा असेल? सुंदर असे एक वाक्य आहे. एका लहान मुलानं बापाला हट्ट करावा, बाबा मला सायकल शिकवा ना. वडिलांना काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून बाबांनी सांगितलं याला काहीतरी कामात अडकून ठेवावं लागेल की जेणेकरून अर्धा तास याचा वेळ निघून जाईल, अर्ध्या तासात माझं काम होईल, मग त्याला सायकल शिकवतो. वडिलांनी भारताचा नकाशा घेतला, नकाशा फाडला आणि त्या मुलाच्या समोर टाकला, बाळा हा नकाशा जोड. नकाशा जोडून झाला की तुला सायकल शिकवतो. वडिलाचा पाय उंबरठ्याच्या बाहेर पडत नाही गुरुजी. मुलगा हजर, बाबा नकाशा जोडला. वडिलांनी विचार केला 10 मिनिटं. अरे जो नकाशा जोडायला अर्धा तास लागणार होता तो नकाशा तू 5 मिनिटात जोडला कसा? त्या मुलानं उत्तर फार सुंदर दिलं. म्हणे बाबा जो नकाशा जोडायला अर्धा तास लागणार होता ना तो नकाशा 5 मिनिटात जोडला कसा माहितीये? मी नकाशा नाही जोडला, नकाशाच्या पाठीमागनं एका माणसाचं चित्र होतं, मी फक्त माणूस जोडला. उलटून पाहिलं तर आपोआप नकाशा जोडलेला दिसला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तसे होते. माणसानं जगावं पण चांगलं जगावं, मुलगा असावं पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चांगल्या विचाराचा. आज आपण पाहतो देव, देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. रक्त सरसरकीला पाहिजे माणसाचे, काही लोकांनी त्या राजांसाठी म्हणतात वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. सगळ्यांनी हात वरती घेऊन माझ्यासोबत टाळी वाजवायची. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जय भवानी, जय जय शिवाजी. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला. राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती, आमचे दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी. चला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळे हात वरती घ्या. ज्या राजांनी आपल्यासाठी त्रास सहन केलेला आहे, या महाराष्ट्राला जोडून ठेवलंय, महिला मंडळ हात वरती घ्या. चला उठा रे उचला भगवान, चला उठा रे उचला भगवान. दैन्याता संपलं, झालं दैन्याता संपलं. आला 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 आलं गड्यानो भगवा वादळ आलं, हे आलं हे आलं आलं गड्यानो भगवा वादळ आलं. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की. बसला घोड्यावरी बैराजा ग, बसला घोड्यावरी शिवराजा ग, बसला घोड्यावरी शिवराजा ग, बसला छत्रपती शिवाजी महाराज की.
टाळी वाजवा एकदा तुम्ही तुमच्यासाठी. तरी बरेच जण नाटकं केली नसते. असं वाटलं पाहिजे आम्हाला लई जोरात फक्त होट हलवले. रक्त सळसळ केलं पाहिजे माणसाचं. लोक म्हणतात ताई तुमचे राज का देव होते का? त्या राजांमुळे तर मंदिरातला देव जागेवर आहे. विसरून नाही चालणार आपल्याला. त्यांची कृपा आहे आपल्यावरती. राजांचा अधिकार तेवढा मोठा आहे. देवासारखी किती पूजा केली तरी आपण त्यांचे उपकार कधीच फेडू शकत नाहीत. मला सांगायचे मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा, मुलगा असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, चांगल्या विचाराचा पाहिजे. मुलगा असावा भक्त प्रल्हादांच्या सारखा, मुलगा असावा 5 वर्षाच्या ध्रुव बाळासारखा, ज्यानं स्वतःचं आयुष्य व्यतीत केलं. 5 वर्षाचं वय असताना अखंड भगवंताचं नामचिंतन, कित्येक दिवस फक्त झाडाची पानं खाऊन तप केलंय, कित्येक दिवस फक्त पाणी पिऊन तप केलंय. आणि काही दिवसाच्या नंतर ध्रुव बाळानं स्वतःचा श्वास रोखलाय. सांसों की माला पे सिमरू में राधे श्याम, सांसों की माला पे सिमरू में राधे श्याम. प्रेम के रंग में ऐसी डूबी, प्रेम के रंग में ऐसी डूबी, बन गया एक हीरो, बन गया एक हीरो. प्रेम की माला जपते जपते हो गई मैं शेषाम. सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू में राधे श्याम, सांसों की माला पे सिमरू में सीताराम. अखंड भगवंताचं भजन केलं म्हणून दर्शन दे रे भगवंता, किती अंत आता पाहशील अनंता. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. माया पित्याची सेवा पुंडलिकाची, माया पित्याची सेवा पुंडलिकाची. भक्ती पाहिली तो गोऱ्या कुंभाराची, भक्ती पाहिली तो गोऱ्या कुंभाराची. तैसे निभावे, तैसे निभावे तुझे प्रियवंता. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. अखंड भगवंताचं नामचिंतन. तुम्हाला काय पैसे मागितले काय मी टाळ्या वाजवायचे? गुरुजी मला खरं खरं सांगा, यांची जर एखादी मुलगी असती तर उभी शेजारचीला म्हणले असते राधा अक्का आपली वर का? खरंय का नाही? दुसऱ्याचं कौतुक पटतच नाही माणसाला. मी काय पैसे मागितले का? यांनी मागितले तुम्हाला पैसे? काल पैसे मागतील ना काला झाल्यावर. मला सांगायचंय तुम्हाला, टाळे वाजवले. भगवान परमात्मा त्याची सेवा करून घेण्यासाठी कधी सर्वसामान्य माणसाला. मला एक उदाहरण आठवलं म्हणून सांगते. गुरुजी एक म्हातारी होती, अर्ध्या कीर्तनातून नुसती आरडायची, एकमेकीच्या गळ्यात पडायची. शेजारच्या बाया तर घायल केल्या, तिनं बेजार केल्या, पण कीर्तनाच्या शेवटी माझ्याकडे आली रडायला. माझ्या गळ्यात पण रडायला लागली. म्हणलं आजी काय त्रास आहे? काय सांगू ताई तुम्हाला, माझ्या भाजीला तेल नाही, माझ्या चहाला कधी चांगलं दूध नाही, कधी पूर्ण साखर नसती, माझ्या कपड्याला कधी साबण नाही. हे पहा म्हणे कसं वास येतोय कपड्याचा. म्हटलं मग त्रास कशाचा आहे? म्हणलं सून काही बाहेरची कोणाची पाहुण्यातून नव्हती काय? काय सांगू ताई तुम्हाला, सख्या भावाची आणली. म्हटलं मग नातवाचा त्रास? ताई माझं नातू तर सोन्याहून पिवळा आहे. म्हणलं मग त्रास कोणाचा आहे? म्हणजे अख्ख्या गावात माझ्या मालकाचा लय जीव माझ्यावर. म्हणलं त्रास कशाचा आहे? काय सांगू ताई तुम्हाला, 3 महिने झाले आज यायचंच नव्हतं कीर्तनाला. जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते, तुमचं कीर्तन चालू झालं. 3 महिने झाले ताई. 103 किलोची माझी गदड्यासारखी बकरी होती. त्या बकरीनं राधा अक्काचा गहू खाल्ला आणि बकरी फुगून अशी आडू आडू मेली. तुम्ही केलं की मला माझ्या बकरीची आठवण आली. बकरी नाही मिली कोणाची तुमची. मला सांगायचं फक्त टाळ्या
संत सुंदर वर्णन करतात ऐका. एक भक्तांनी वर्णन केलंय. लाखों में किसी एगो को चुनते हे. माझ्या छोट्या छोट्या भावंडाकडे पाहिलं ना बऱ्याच जणांना वाटत असेल ताई आमच्या सुद्धा एखाद्या मुलांना असं टाळ घेऊन उभं राहावं, कीर्तनकार कथाकार व्हावं. बरेच जातात शिकायला आळंदीला, पण फक्त धोतर शिकून येतं. नशिबात नसल्या भानगड तशी. लाखों में किसी एगो को चुनते हैं, अंदर के आवाज को सुनते हैं. बस याद कर फिर याद कर, नयो जीवन बर्बाद कर. प्रभु सुन कर देर न लाएंगे, राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. निकलेगा मेरी भक्ति का परिणाम, मेरे घर भी आएंगे घनश्याम. भगवंताचं नामचिंतन करायचे. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार. त्याच भगवंताचं नामचिंतन करत असताना जगाच्या मालकाला आवडतं भक्तानं भजन केलेलं आणि अजून भगवंताची आवड. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातलेली भगवंताला. मग गळ्यात माळ बऱ्याच जणांनी काढल्या 31 तारखेला काढल्या का नाही. त्या दिवशी कीर्तनकाराला सुद्धा गाडीचा स्पीड कमी ठेवावा लागलाय. भानगड तशी, सुरात तशी होती आपली. मला सांगायचंय काय, एकदा तरी माणसानं गळ्यात माळ. बरेच जण म्हणतील ताई तुमचं ऐकून घालू आम्ही माळ, पण लोक म्हणतील करून करून भागला. आणि किती नाव ठेवू द्या लोकांना. तुकोबाराय सांगतात चांगल्या मार्गाला जायचं असेल निंदकाचे घर. लोकांनी किती आपल्याबद्दल निंदा करू द्या, मार्ग फक्त बरोबर पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, भारावरती चंदनाचा टिळा आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा पाहिजे. हा कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा. कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. कंठी मिरवा तुळशी व्रत करा. गळ्यात पवित्र तुळशीची, ज्याच्या गळ्यात माळ. होय होय वार करी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी. होय होय वार करी, पाहे पाहे रे. एकदा तरी गळ्यात मनुष्य देह धारण करून आल्यावर पंढरीशी जारे आल्यानं संसार. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाही उभा सगळ्या जणी म्हणा. जोरात म्हणा सगळ्यांनी. वाट पाही उभा भेटेची, कृपाळू तातडी उतावीळ, वाट पाही उभा. एक काम करा महिला मंडळ, थोडासा आळस झटकून टाका, डोक्यावर पदर घ्या एकदा आणि सगळ्या जणांनी माझ्या पाठीमागं भजन करा. आपला सप्ताह सफल होईल. महिला मंडळ मी पुढे म्हणते, तुम्ही पाठीमागे म्हणा. पुरुष मंडळ तोपर्यंत तुम्ही खाकरून खोकरून घशाला धार लावा. त्यांच्यापेक्षा जास्त तुमचा आवाज आला पाहिजे. वा म्हणताना सगळ्या माय जोरात म्हणा सगळ्यांनी. मनात भरली पंढरी. रेल्वेचे डबे घसरल्यासारखं नात करू. सोबत म्हणा. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी.
पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत आता का बसा काहीच बोल नका आता शांत बसा सगळ्याजण हा यांना म्हणा त्यांच्याकडे येणारी बारी लावली घशाला धार तुम्ही आणि उभे राहिलेले कोणी त्यांना मदत करायची नाही फक्त खाली बसलेले कवर क्षेत्राच्या बाहेरचे सगळ्यांनी जोरात भजन करायचंय पुरुष मंडळ सगळ्यांनी विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा गुळाची वाट आहे का गुळ मस्त आवाज आला तुमचा ते काकडा असतो का गुरुजी महिनाभर काकडा तुमच्याकडे होतो का काकडा सकाळ टायमाला ती माणसं आवाज बसला आणि उठा पांड उठलेली माणसं झोपत त्या टायमाला तरुण मंडळी कधी येत नाही तिकडं का सगळी म्हातारी माणसं असतात अंतकरणात भाव राहतो मला सांगायचंय भगवंताचं नामचिंतन करायचं एकदा तरी वारकरी व्हायचं एकदा तरी माळकरी होऊन पंढरपूरची वारी बऱ्याच लोकांना काढल्या पण एक गोष्ट लक्षात ठेवायची देह जावं अथवा राहो पांडुरंगी रड भाव देह जाओ 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 हीची घडी पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी हो पाय हरीचे न सोडी देह जाओ 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 हीची घडी एकदा तरी पंढरपूरची वारी जरी कोणी गेला नसताल पंढरपूरला आपण एका भजनातून पंढरपूरला जाऊ चला हो चला पंढरी जावो जीवाचा जीव लगा पाहू चला हो संत पद धुळा शिरीला संत पद धुळा शिरीला जीवाचा जीव लगा पाहू चला हो पंढरी जावो चला हो पंढरी जावो जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा चला हो पंढरी जावो जीवाचा जीव लगा पाहू एकदा तरी पंढरपूरची वारी करायची म्हणून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अन नाही आणि एकनाथ महाराज अभंगाच्या शेवटचे एक जनार्दनी ऐसा ज्याचा नेमा एक जनार्दनी ऐसा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एक जनार्दनी ऐसा ज्याचा नेम ऐसा ज्याचा नेम एक जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एक जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एक जनार्दनी ऐसा
माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी 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 माळ गळा गोपी चंदन टिळा तुलसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुलसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुलसी माळ गळा गोपी चंदन टिळा कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा कोणत्या नावात द्या हृदयी कळवळा वैष्णवाचा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा गम पद गम पद पद पम पम गम ग सगम पम रे नि गम पद पद नि सारे करे ग सारे नि साधनी म हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा आवाज भाऊ हृदयी कळवळा वैष्णवा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवा भाता हृदयी 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 कळवळा वैष्णवा हृदयी कळवळा वैष्णवा हृदयी कळवळा वैष्णवा वैष्णवा हृदयी कळवळा वैष्णवा वैष्णवा
तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा टाळी वाजा एकदा गुरुजींसाठी. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा. माणसाला मोठं व्हायचं असेल माऊली ज्ञानोबा सांगतात, भावेविन देव न काही संदेह, आणि गुरुविन अनुभव काही सगळे. गुरु केल्याशिवाय ज्ञान किती घ्या तुम्ही, पण गुरु नसतील तर त्या ज्ञानाला अर्थ नाही. सांगायचं आहे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. पण ते अगोदर आवड देवासी तो एका प्रकार. कोणता प्रकार? नामाचा उच्चार, भगवंताला आवडतो प्रकार. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवाचा. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार महिला मंडळ पुरुष मंडळ सगळ्यांनी हात वरती घेऊन आपलं इष्ट दैवत सगळ्यांनी हनुमानजीचं भजन माझ्यासोबत करायचं. घ्या माता मौल्यांनो, काढा ब्लँकेट मधून हातावर काढा, घ्या हातावर घ्या. नाही हातावरती घेतली आणि भजन होईपर्यंत कोणाला काही झालं त्याची जबाबदार आम्ही नाही. हातावरती घ्या सगळ्यांनी, घ्या घ्या. महिला मंडळ घ्या, राधा का केसरा का दगडा का धोंडा का गंगूबाई मंजुळा, घ्या हातावरती. जो खिल गए प्राणों पे जो खिल गए प्राणों पे जो खिल गए प्राणों पे श्री राम के लिए. हाथ वरती घ्या. एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता अंजनी की ऐसी पवन सूत हनुमान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय. तारी तारी जय हो. हरि बोल. जय हो. हनुमानजीला सुद्धा आनंद झाला पाहिजे. साक्षात भगवान बजरंग बली सध्या मंदिरात नाही, आपल्यात येऊन बसलेले आहेत. जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. धनरेषा भाग्यरेषा वाढतील, सगळ्या गोष्टी प्राप्त होतील, आपलं दुःख संकट सगळ्या गोष्टी नष्ट होतील. हात वरती टाळी. जय हो. माता अंजनी की ऐसी, माता अंजनी की ऐसी संतान के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए, हनुमान के लिए. विठोबा रखुमा जय जय विठोबा. हरी जय 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 विठोबा रखुमा. विठोबा रखुमा. विठोबा रखू. टाळी टाळी. जय 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 विठोबा रखुमा. हरी जय जय विठोबा रखुमा. हरी जय 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 विठोबा रखुमा. जय 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 विठोबा रखुमा. जय 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 विठोबा रखुमा. जय हो.
वाजवा एकदा सगळ्यांसाठी. हात घ्या खाली सगळे. याची कोणी वाट पाहत नाही. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पवित्र अशा कार्यक्रमासाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे आदरणीय हरिभक्तपरायण श्रद्धेय गुरुस्थानी असणारे आदरणीय हरिभक्तपरायण स्वामीजींच्या चरणावरती नतमस्तक होईल. धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण गुरुजी देखील आहेत. गुरुजींचे धन्यवाद व्यक्त करते. बाकी सर्व कमिटी मंडळी, गुरुजन मंडळी, ग्रामस्थ मंडळी सर्वांचे धन्यवाद. पवित्र अशा कार्यक्रमासाठी पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, बऱ्याच जणांचे नाव मला परिचित नाहीत. सातोण्यावरून आलेले आमचे लाटे तेही उपस्थित आहेत. आमचे किशोर भैया तेही आहेत. सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व हरिभक्तपरायण मंडळी, कोणाचं नाव चुकून राहिलं तर अजिबात नाराज होऊ नका. माझ्या यादीत तुमचं नाव नसेल, इथं कोणतीही सेवा करा, पण ज्या वेळेला भगवान हनुमंतराय साक्षात यादी लिहिण्यासाठी घेतील त्या यादीत तुमचं पहिल्या नंबरला नाव असेल. पण आमच्या यादीपेक्षा ती यादी महत्वाची आहे. पण सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून पवित्र अशा कार्यक्रमासाठी पण सांगता करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावरती, हनुमंतरायांच्या चरणावरती, गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठाल जय जय विठ्ठल, जय विठाल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. जागेवरून कोणी उठायचं नाही सूचना होईपर्यंत. बोलिए करो